नमस्कार मंडळी, डायबेटिक्ससाठी बेस्ट ऑप्शन, आयरन, कॅल्शियम आणि फायबरने रिच असलेली नाचणीची भाकरी, अशी टम्म फुगणारी, जिला थापायची पण गरज लागणार नाही आहे आणि खूप टाईम ठेवली तरी सॉफ्ट राहणार आहे. तर चला बनवूया. इथे घेतलेला आहे तवा, त्यामध्ये 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. तिला उकळी आल्यावर 1 वाटी नाचणीचं पीठ घातलेलं आहे आणि उकड काढून घेतलेली आहे. व्यवस्थित असं खालून घेतलेलं आहे. आता असा लगदा होईपर्यंत पिठाचा उकड काढून घेतलेली आहे. त्याला 10 मिनटं थंड होऊ दिलेलं आहे आणि आता पीठ मळून घ्यायचं आहे ओल्या हाताने. आता पीठ मळून झालेलं आहे. त्याचा चपातीला उंडे करतो तसे 2 उंडे करून घेतलेले आहेत आणि पीठ लावून ठेवलेलं आहे. आता जशी आपण चपाती लाटतो तसं आपण लाटून घेणार आहोत. काठाने सगळीकडे पातळ करून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित अशी लाटून घेतलेली आहे. एक तर रेडी झालेली आहे, दुसरी पण भाकरी आपली रेडी झाली आहे. आता ती आपण भाजून घेणार आहोत. तवा गरम झाला आहे, त्यामध्ये ती टाकली आहे. व्यवस्थित आता पिठाच्या साईडला पाणी लावून घेतलेलं आहे भाकरीला. आता ती थोडंसं सुकल्यावर पलटी करून घेतलेली आहे. पलटी झाली आहे. आता खालची साईड व्यवस्थित भाजल्यावर तूप लावलेलं आहे. 1 चमचा तुपाने नाचणीची भाकरी खूप टेस्टी लागते. आता पलटी केली आहे भाकरीला. आता तुम्ही बघू शकता नाचणीची भाकरी किती टम्म फुगते आहे. जेव्हा भाकरी फुगते तेव्हा ती खूप टाईम सॉफ्ट राहते. आता बघू शकता तुम्ही नाचणीची भाकरी आपली थोडी थोडी कच्ची आहे, त्या साईडून भाजून घेतली आहे. आता आपली नाचणीची भाकरी रेडी आहे. नाचणीची भाकरी बघू शकता किती सॉफ्ट अशी आपली झालेली आहे. एकदा तुम्ही ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमची भाकरी पण सॉफ्ट झाली आहे का. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय बाय.